Welcome and very good morning to all. Our next point of advertising paper first. It is a role of advertising in brand image. एखाद्या सर्व्हिसबद्दल किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल कस्टमरच्या मनामध्ये त्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टची ब्रँड इमेज निर्माण करणं, त्याच्यामध्ये जाहिरातीची भूमिका कशा पद्धतीने बजावली जाते याची इन्फॉर्मेशन आता आपण बघतो आहोत. सो रोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग इन ब्रँड इमेज. फर्स्ट वन इज अ ब्रँड अवेअरनेस. ॲडव्हर्टायझिंग प्लेज अ की रोल इन क्रिएटिंग ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस म्हणजेच काय, तर त्या ब्रँडबद्दल, त्या वस्तूबद्दल किंवा त्या सेवेबद्दल लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण केली जाते. ब्रँड अवेअरनेस इज द एक्सटेंट टू विच ब्रँड इज रिकग्नाइज्ड बाय एक्झिस्टिंग अँड पोटेन्शियल कंझ्युमर्स अँड इज करेक्टली असोसिएटेड विथ द पर्टिक्युलर प्रोडक्ट. ज्या आपल्या कंपनीचे एक्झिस्टिंग किंवा पोटेन्शियल कस्टमर असतात, तर त्या कंपनीबरोबर किंवा त्या प्रोडक्टबद्दल किंवा त्या सर्व्हिसबद्दल त्या ठिकाणी रिकग्नाइज असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यावेळी त्यांच्यामध्ये ब्रँड अवेअरनेस क्रिएट होणं जास्त गरजेचं असतं. ब्रँड अवेअरनेस इज वन ऑफ द मेन रिझन पीपल चूज वन प्रोडक्ट ओव्हर अनदर. ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये त्या ब्रँडबद्दल जागरूकता असते किंवा त्या ब्रँडच्या अवेअरनेसबद्दल लोकांना माहिती असते, तर त्यावेळी तो कस्टमर, तो पोटेन्शियल कस्टमर, तो ब्रँड सोडून दुसरीकडे त्या ठिकाणी वस्तू खरेदी करायला जात नाही. फॉर एक्झाम्पल परफ्युम्स. एखाद्या व्यक्तीला समजा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा एखाद्या पर्टिक्युलर ब्रँडचा परफ्यूम आपल्याला सवय असेल, फॉग असेल किंवा मार्केटमध्ये असणाऱ्या अशा वेगळ्या कंपन्याचे बरेच परफ्यूम आपल्याला मिळतील. तर त्यांचे समजा परफ्यूमचा आपण विचार केला, तर ते परफ्यूम समजा मार्केटमध्ये आपल्याला विकत घ्यायचे असतील, तर एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करताना कायमस्वरूपी त्याच कंपनीचा, त्याच ब्रँडचा, त्याच फ्रेग्रन्सचा वस्तू खरेदी करतो. मग त्याच्या मनामध्ये त्या कंपनीबद्दल एक ब्रँड निर्माण झालेला असतो. काहीजण कपड्याच्या दृष्टिकोनातून, क्लॉथ्समध्ये, त्याच्यामध्ये मेन्सवेअरमध्ये किंवा लेडीज वेअर्समध्ये काही कंपन्यांचे कपडे हे ठराविक लोक त्याच ब्रँडचे, फॉर एक्झाम्पल कॉटन किंग असेल, पीटर इंग्लंड असेल, अशा ठराविक कंपन्याचे कपडे वापरतात. किंवा त्या ठिकाणी आपण विचार केला तर फुटवेअरमध्ये असतील, चप्पल्स असतील, बूट्स असतील, शूज असतील, तर काही कंपन्या पर्टिक्युलर कंपनीचे चप्पल, बूट्स किंवा शूज वापरत असतात. त्याच्यामध्ये ह्या कंपन्यांचे जे पोटेन्शियल कस्टमर असतील, हे सगळे कस्टमर त्या ठिकाणी त्या ब्रँड अवेअरनेसबद्दल जागरूक असून त्या ठिकाणी तीच वस्तू त्याच कंपनीची खरेदी करतात. इतर त्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याचा विचार देखील करत नाही. देन सेकंड वन इज अ पोझिशनिंग ऑफ द ब्रँड. Brand positioning refers to the act of placing a company's brand in consumer's mind over and against competitor. म्हणजे आत्ता मार्केटमध्ये इतकी जीवघेणी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर त्या कस्टमरच्या माइंडमध्ये आपल्याला आपल्या प्रोडक्टबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल एक माइंडसेट आपल्याला करावं लागतं आणि आपली पोझिशन निर्माण करावी लागते. कारण की या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगळ्या पद्धतीने जाहिरात करतात, लोकांना ऑफर्स देतात, सवलती देतात, काही गिफ्ट वाउचर देतील, काही कुपन्स देतील. मग ह्याच्यामध्ये आपला कस्टमर टिकून ठेवायचा असेल तर आपली पोझिशन निर्माण करणं जास्त गरजेचं आहे. ब्रँड पोझिशनिंग हेल्प्स अ ब्रँड टू अचीव अ युनिक पोझिशन दॅट मेक्स इट स्टँड आउट अमंग द क्राऊड अँड गिव्ह इट अ सॉर्ट ऑफ एक्सक्लुझिव्हली. म्हणजे ब्रँड पोझिशन जर समजा आपलं मार्केटमध्ये निर्माण झालेलं असेल, तर त्यावेळी आपली पोझिशन कोणीही दुसरा आपला स्पर्धक असेल, कॉम्पिटिटर असेल, अचीव करत नाही. किती मोठा क्राऊड असेल तर त्या ठिकाणी जो कस्टमर आपल्याकडे येणार आहे, तो आपल्या कंपनीच्या ब्रँडचीच वस्तू खरेदी करणार, इतर ठिकाणी जाणार नाही. नेक्स्ट वन इज अ फॅसिलिटेड ब्रँड रिकग्निशन. ब्रँड रिकग्निशन इज द एक्सटेंट टू विच अ कंझ्युमर कॅन करेक्टली आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर प्रोडक्ट बाय विविंग इट्स लोगो, टॅगलाईन, पॅकिंग इट्सेट्रा. ज्यावेळी एखादी वस्तू एखादा व्यक्ती खरेदी करायला जातो, त्यावेळी त्या वस्तूची साधारणतः त्या वस्तूला पॅकिंग केलेली असते. त्या पॅकिंगचा विशिष्ट कलर असतो, त्या ठिकाणी त्या कंपनीच्या नावाचा लोगो असतो किंवा टॅगलाईन असेल, त्याची एक वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन तयार केलेली असते. हे कस्टमरच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. मग कुठल्याही दुकानामध्ये गेल्यानंतर समजा ती वस्तू खरेदी करायची असेल, तर पटकन त्या ठिकाणी त्या पॅकेजकडे बघितल्यानंतर पटकन त्याच्या डोक्यामध्ये ती वस्तू क्लिक होते की ह्या कंपनीची ही वस्तू आहे. मग त्याला वेगळं सांगायची गरज पडत नाही, वेगळी त्या ठिकाणी त्याला इन्फॉर्मेशन द्यायची गरज पडत नाही. तर त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी बघून, त्या पॅकिंगचा कलर असेल, टॅगलाईन असेल, त्या ठिकाणी नावाचा फॉन्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्या ठिकाणी तो व्यक्ती ओळखतो. काही ठिकाणी काय होतं की वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये फेक प्रोडक्ट आणतात आणि त्याच कंपनीची कॉपी करायचा प्रयत्न करतात. सेम कलर, सेम फॉन्ट, सेम डिझाईन करतात, परंतु त्या ठिकाणी कंपनीच्या ब्रँडच्या नावामध्ये थोडासा फरक असतो.
मग ह्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये येतात आणि त्या ठिकाणी लोक ती वस्तू न घेता आपल्या ज्या रेग्युलर जो ब्रँड आहे, ओरिजिनल वस्तू आहे ती वस्तू खरेदी करतात. अदर ब्रँड्स इन्फ्लुएन्स लाईक क्वालिटी, प्राईस, कलर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. देन ब्रँड पर्सनॅलिटी. ब्रँड पर्सनॅलिटी इज द सेट ऑफ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स that are attributed to a brand. A brand personality is something to which the consumer can relate. Brand personality indicates the kind of relationship consumer has with the brand. एखादी कंपनी ज्यावेळी एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते, एखादी सर्व्हिस मार्केटमध्ये आणते, त्यावेळी तो कंझ्युमर ज्यावेळी ती वस्तू खरेदी करतो, तर त्यावेळी त्या ठिकाणी ती वस्तू आपल्यासाठी त्या कंपनीने ह्या पद्धतीची बनवलेली आहे. आपले डिमांड ओळखून त्या ठिकाणी वस्तू त्या कंपनीने तयार केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो व्यक्ती लक्षात ठेवतो आणि ती वस्तू किंवा ती सेवा आपल्याशी रिलेट करून त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण BSNLचा विचार केला तर BSNL टेलिकम्युनिकेशनमध्ये इंडियन गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी कंपनी आहे. तर त्या कंपनीने कृषी प्लॅन बनवलेले आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी लोकांना कम्युनिकेशन साधण्यासाठी कृषी प्लॅन्स तयार केलेले आहेत. वेगवेगळे त्यांनी त्याच्यामध्ये फीचर्स लोकांना दिलेले आहेत. मग ती व्यक्ती काय करते की जो शेतकरी असेल, सर्वसामान्यपणे माइंडसेट केलेला व्यक्ती असेल आणि त्या शेतकरी असेल, तर त्या शेतकरी व्यक्ती त्या ठिकाणी सर्वसाधारणतः BSNLचा कृषी प्लॅनचा विचार करू शकतो किंवा ती वापरण्याचा विचार करू शकतो. आणि कृषी टू कृषी त्या ठिकाणी BSNLमध्ये समजा किती जणांनी कार्ड एका ग्रुपमध्ये गेलेलं असेल तर त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आपण बोलू शकतो. कुठल्या पद्धतीने चार्जेस आपल्याला पेड करावे लागत नाही. जर रिचार्ज नसेल तरी पण त्या ठिकाणी आपण बोलू शकतो. फक्त व्हॅलिडिटी असणं गरजेचं असतं. सो अशा प्रकारचे फीचर्स त्या ठिकाणी कंपनी प्रोव्हाइड करते. त्यावेळी तो व्यक्ती त्या ब्रँडबरोबर त्या ठिकाणी आकर्षिला जातो किंवा ते आपल्याशी रिलेट करून त्या ठिकाणी तो वस्तू खरेदी करतो. नेक्स्ट वन इज अ कन्वेज ब्रँड असोसिएशन. ब्रँड असोसिएशन इज द कनेक्शन मेड इन द माइंड्स ऑफ कंझ्युमर्स बिटवीन अ गिवन प्रोडक्ट अँड द कॅटेगरी इट इज क्लासिफाईड इन. इट कुड बी हिस्ट्री ऑफ द कंपनी, क्वालिटी ऑफ द ब्रँड, असोसिएशन विथ सेलिब्रिटीज. ह्या सगळ्या गोष्टी ब्रँड असोसिएशनमध्ये येतात. त्या वस्तूची क्वालिटी असेल, ती कंपनी किती प्रदीर्घ काळ मार्केटमध्ये चालत आलेली आहे आणि त्या कंपनीबरोबर किती सेलिब्रिटी जोडलेले आहेत. त्या कंपनीची जाहिरात करताना त्या ठिकाणी कोण सेलिब्रिटी जाहिरात करतो आहे, कोण लोकांपर्यंत माहिती पोहोचवतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोक विचार करतात. त्याला म्हटलं तर ब्रँड असोसिएशन. देन ब्रँड लॉयल्टी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रँड लॉयल्टी ऑकर्स वेन अ कंझ्युमर रिपीटेडली परचेस द सेम प्रोडक्ट. म्हणजे एकच वस्तू, एखादी सेवा, एखादा कस्टमर हा कायमस्वरूपी खरेदी करत असतो, परत 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 खरेदी करत असतो, इन्स्टेड ऑफ कम्पेटिंग सबस्टिट्यूट प्रोडक्ट. म्हणजे इतर प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत अवेलेबल, परंतु त्या कंपनीची वस्तू खरेदी न करता ह्याच कंपनीची वस्तू खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल, फुटवेअरमध्ये आपण विचार केला तर काही कंपन्यांच्या वस्तू खरेदी करण्याची लोकांना सवय असते. फॉर एक्झाम्पल, पॅरेगॉन वापरणारी ते पॅरेगॉनच वापरणारी, तर कुठल्या कंपनीचं चप्पल मार्केटमध्ये चांगलं तरी पण तो खरेदी करणार नाही. किंवा काही जणांना वुडलँड वापरायची सवय असेल तर तो व्यक्ती दुसरी वस्तू खरेदी करणार वुडलँडचीच खरेदी करणार. दुसऱ्या कुठल्याही कंपनीची रेड चिप असेल किंवा ॲक्शन असेल किंवा बाटा असेल, इतर कंपनीकडे तो वळणारच नाही. ह्याला म्हटलं तर ब्रँड लॉयल्टी. इन दिस हायली कॉम्पिटेटिव्ह इरा, मेंटेनिंग ब्रँड लॉयल्टी इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस फॉर कंपनीज. सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ब्रँड लॉयल्टी टिकवून धरणं ही सगळ्यात मोठी आव्हानात्मक गोष्ट प्रत्येक कंपनीसमोर आहे. आणि ज्याने ही आव्हानात्मक गोष्ट स्वीकारली आणि टिकवून ठेवली, तो मार्केटमध्ये सक्सेस घेऊ शकतो. सो these are the brand loyalty. Then next one is a brand extension. Brand extension is a common method used by companies to launch a new product by using an existing brand name on a new product in our different category. आता एखादी कंपनी मार्केटमध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली असेल तर ती कंपनी काय करते, ब्रँड एक्सटेंड करायचं असेल तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ब्रिटानिया कंपनीचा आपण विचार करूया तर ब्रिटानिया कंपनी फार पूर्वीपासून मार्केटमध्ये बिस्किट्सच्या रेंजमध्ये काम करणारे आहे. परंतु ब्रिटानियानंतर आपला ब्रँड एक्सटेंड केला आणि ब्रिटानिया केक्स त्याने चालू केले, ब्रिटानिया कुकीज चालू केल्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ब्रिटानिया कंपनीने आपल्या मार्केटमध्ये त्या कॅटेगरीमध्ये बेकरी प्रोडक्टमध्ये नवनवीन वस्तू आणायला सुरुवात केली. आता ब्रिटानिया कंपनीचा ब्रँड तोच आहे, त्याच्यामध्ये काय फरक नाही आहे, परंतु त्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन लाईन बदलली. याला म्हटलं तर ब्रँड एक्सटेन्शन. मग ब्रिटानिया कंपनीने त्या ठिकाणी वेगळं नाव न देता नाव तेच ठेवलं, परंतु त्या ठिकाणी ब्रँड आपला एक्सटेंड केला. त्या ठिकाणी वेगळं प्रोडक्ट मार्केटमध्ये तयार करायला सुरुवात केली. आणि जाहिरात काय करतं, ॲडव्हर्टायझिंग हेल्प इन द एक्सटेंडिंग द ब्रँड इन न्यू कॅटेगरी. नवीन कॅटेगरी असेल तर नवीन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी ब्रँड एक्सटेंड करायला जाहिरात मदत करतं. आता या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल टाकलेत बघा. नोकिया लुमिया 625. नोकिया कंपनीने हा जो फोन नवीन बनवलेला आहे, आता नोकिया कंपनीच्या मार्केटमध्ये मोबाईल भरपूर आहेत, परंतु नोकिया लुमिया कॅटेगरी त्यांनी बनवलेली आहे.
मग कंपनीने काय केलं आहे की लुमिया नावाचं त्या ठिकाणी कॅटेगरी तयार करून लुमियामध्ये वेगवेगळे प्रकार बनवले. याला म्हटलं तर ब्रँड एक्सटेन्शन. आता ॲमेझॉनमध्ये आपण समजा विचार केला तर ॲमेझॉन ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी वापरली जाणारी साईट आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये ॲमेझॉनवरून आपण पैसेसुद्धा ट्रान्सफर करू शकतो. एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल आपण पाठवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ॲमेझॉनने चालू केलेल्या आहेत. त्याला म्हटलं तर ब्रँड एक्सटेंड करणं. So these are the some component of our advertising for in the development of the brand image or brand extension. सो ब्रँडच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मार्केटमध्ये विचार करावा लागतो. सो these are the some element of role of advertising in brand image. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.